काय झालं? आबा तिथे मागे अस्वल आहे, अस्वल. किती वेळा सांगितलं असं टॉवेल गुंडाळायचा म्हणून रे? तुम्हाला कोणी सांगितलं अंदर झाला एंट्री घ्यायला? मी जरा इम्प्रोव्हायझेशन म्हणून म्हटलं तर काय कमी झालं तर कोण भरून देणार आहे? तुझ्या जात नका जाऊ ना. तुमचे ऍडिशनल वाक्य मी आलो मदन सुखात सर सर बघा टॅलेंट बघा सर कसं. हा हा गेडाला घ्या. अरे काय चेंज केला तुम्ही याच्यात? हा बघा. अरे मी सगळं चेंज केलं. काय चेंज केलं? मी शर्ट चेंज केलाय, पॅन्ट चेंज केली. चेंज केली पण घातली नाही दुसरी, त्याचं काय? आता दुसरं शिर्या नाहीये चलेगा. टाइम पास. नमस्कार भाई और बहनों, अब आपके सामने हाजिर है. देखिए सोचिए अगर मोगली के सामने अमिताभ बच्चन आ जाएगा तो क्या हो जाएगा? अमिताभ बच्चन. ए साला क्या बात करता है तुम? आय साला. अलग. सोचिए कि अगर मोगली के सामने सोचिए अशोक कुमार. अरे तुझ्या काय सगळं थंड पकाया छान त्याला घेऊन या ना. सोच लीजिए अगर मोगली के सामने आ जाएंगे अपने शेर खान मदन सुखात सर किती फास्ट चेंज सर. काय तिकडे तेजासले आईच्या गावात तुमच्या माझ्या होरीवर कपडेवाला टाकलेला कोणी? नाटक आहे दादा, नाटक फालतू नाटक फालतूगिरी तगली झालेले माझे टेबल टावेलवर आलं मी. महाराज माझी बायको माझी राहिली नाही. अरे नशीब उघडलं मग तुझं. अजून कशी नशीब उघडायची वाट बघतोस? एन्जॉय. तशी राहते पण फक्त शरीरानं, मनानं हो गुडगुड बाप्पा. महाराज माझी केस वरवर जरी ह्यांच्यासारखी असली तरी ना आतून खूप अशी कॉम्प्लिकेटेड आहे. 1000 रुपये होतील. नाही एवढी कॉम्प्लिकेटेड नाही. मग 500? नाही 400 ना 300 नाही 200. एक काम करा, ह्याच्यात तुम्हीच बसा आणि तुम्हीच काय ते बोला. हा तर आपला विषय काय होता? ती ना मला सोडून गेली ना मी तिला सोडून गेलो. काही काळाचा दुरावा आला होता पण आज अचानक असं कवी म्हणतो तो बघा आला. साहेब विषय इंटरेस्टिंग आहे म्हणून हे काय आहे? मध्ये तोंड घालतोय. मलाही कविता येतात, ऐका. मुंबऱ्याचा उंबरा ओलांडून ठाकुर्लीचं कल्याण करून डोंबिवलीला दिवा लावून गाडी मुलुंडला पोचली, हे ठाण्याला कळवा. अरे हा वेटर बदला, हे मालकाला कळवा. आज अचानक ती मला भेटली आणि तिच्या भेटण्याने मला असं वाटू लागलंय काय मित्रा मी सांगू तुला, वो कैसी प्यारी होती. काय मित्रा मी सांगू तुला, वो कैसी प्यारी होती. बघणाऱ्याने पागल व्हावे, चीज अशी भारी होती. कधी काय प्रेमाच्या गावा आम्ही गेलो होतो. पहिल्या भेटीमध्ये आम्ही घायल झालो होतो. असं काय मस्त साहेब, गदडी काय, नालायक, हरामजादी. थांब तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा.
मोठं समजते स्वतःला मस्तर, तुझं गटारात घाल जा शास्तर. तुझं मसनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडातच घालीन शान. तुझं ग तुझं ग मारा पाहिजेचा घेतोय इडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज. माझी चाटत येशील बुट, म्या म्हणन आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक, म्या म्हणन आधी शुद्ध बोलायला शिक. मग उडवून हात सांगीन धरायला वाट, चल बाहेर मुकाट. उगा वळवळ करतय खिडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा. ओहो आहा ओहो आहा, हाऊ स्वीट लवली चार्मिंग ब्युटी हाय. समदे धरत्याल मंजूचे पाय, कुत्र्यावानी घोळवीन गोंडा, तरण्या पोरांचा दारात लोंडा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय फिलिप. मंजू बेन केम छो, हाऊ डू यू डू, कम गो हँगिंग गार्डन. आय बेग युअर पार्डन. कुणी आणतील सिल्कची साडी, कुणी देत्याल मोत्याची कुडी, कुणी घालत्याल फुलांचा सडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. तर ती फुलराणीचे निर्माते आहेत धनंजय चाळके. मला हेच विचारायचं की इतकं भव्य दिव्य नाटक आणि ते परत एकदा रसिक प्रेक्षकांच्या समोर तितक्याच भव्य दिव्य प्रमाणात आणायचं, कसा होता अनुभव? बरेच प्रयत्न चालू होते नवीन नाटक आणण्याचे, तर त्यावरती आपण ती फुलराणी नाटक करण्याचा प्रयत्न करूया असं आमच्या बोलणं झालं. तर आता प्रेक्षकांनी या नाटकाला येऊन आम्हाला चांगला प्रतिसाद द्यावा ही विनंती आहे. क्या बात, वा वा. आता येणार आहे श्रीकांत तटकरे यांच्याकडे. तू मी या नाटकाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. सर, मी असं ऐकलं की जेव्हा हे नाटक त्या काळात आलेलं होतं 16 वर्षांपूर्वी, तेव्हा या नाटकाचे कपडेपट तुम्ही सांभाळायचात. होय. आणि ती एक खूप मोठी गोष्ट आहे की त्याच नाटकाची आपण निर्मिती केलेली आहे. क्या बात. एकतर या नाटकातील 5ही कलाकार आणि लेखक दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे, सूत्रधार म्हणून अशोक मुळे भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. सगळ्यांच्याच पाठिंब्यामुळे हे शक्य झालेलं आहे मला करणं. आता येणार आहे अशोक मुळे यांच्याकडे. जेव्हा तुम्ही म्हणता हे चांगलं आहे, तेव्हा कलाकारांचा जीव भांड्यात पडतो असं त्यांनी सांगितलं. जसं संतोष पवारचं, तो चिडतो माझ्यावर, तुम्ही माझी सगळी नाटकं बघत नाही, म्हणता हेच नाटक आवडलं, मला हेच आवडलं. तशी ती हेमांगी काय काम केलंय, का नाही होत भक्ती दुसरी तयार. मला एक कळत नाही, भक्ती म्हणजे भक्ती. अरे त्याच्या पुढे कधी भक्ती होणारच नाही. वा वा. पण हे जे कौतुक आहे ते फार मोठं असतं, जे इथून येतं. खूप छान वाटलं खरं तर आजच्या या भागामध्ये या 2 नाटकातले कलाकार आले. तू मी आणि ती फुलराणीला पुन्हा एकदा या मंचातर्फे मनापासून शुभेच्छा. मी मराठी, झी मराठी.